वांगं म्हटलं की आपल्याला आठवतं ते मसाला वांगं, भरलं वांगं, वांगं बटाटा या सगळ्या भाज्या. तर आज यापैकी काही न करता वांग्याची सुक्की भाजी बनवणार आहोत. बनवायला एकदम सोपी आहे, कमी वेळेत होते आणि खायला एकदम मस्त अशी लागते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. भाजीसाठी मी इथे 1/2 किलो काट्याची वांगी घेतलेली आहे. ही वांगी चवीला छान लागतात. तर सगळ्यात आधी आपल्याला ती स्वच्छ धुवायची आहेत. तर वांगी बुडेल एवढं पाणी एका खोलगट भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ. मीठ टाकल्यामुळे काय होईल, वांग्याला जर काही केमिकल वगैरे असेल तर ते सगळे निघून जातं. एक 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे. त्यानंतर पाण्यातून काढायचे आहे आणि या पद्धतीने सगळे त्याचे देठ काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर भाजी बनवणार आहोत. आता हे जास्त वेळ कापून ठेवले तर काळे पडतील, त्याच्यामुळे आता हे पुन्हा धुवून घ्यायचे नाहीत. तर कांदा वगैरे परतेपर्यंत आपली वांगी जी आहेत ना ती पटकन अशी कापून होतील. तर या पद्धतीने अशी सगळी तयारी करून ठेवायची आहे. तर ही सगळी तयारी झालेली आहे. त्याच्यानंतर एक कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये फोडणी घालूया. 1/2 चमचा जिरा आणि 1/2 चमचा मोहरी. दोन्ही चांगलं तळतळलं की याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा असा कुटलेलं लसूण टाकायचं आहे. कुटलेल्या लसणामुळे कुठलीही भाजी असू द्या चव छान येते. तर हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या असे मोठे मोठे तुकडे करून टाकलेले आहे किंवा बारीक कापून टाकू शकता किंवा खायचं नसेल तर मोठं असेल तर सहज काढू शकतो आपण. आणि त्यानंतर टाकलेली आहे 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पानं. हे देखील परतून घेऊया. कढीपत्त्याचा मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे थोडेसे असे जाडसर कापलेले आहेत आणि हलकेसे मऊ होऊन कलर चेंज होतपर्यंत हे परतून घेतलेले आहेत या पद्धतीने. आणि त्यानंतर इथे टाकणार आहेत छोटा 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेले आहे आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आहे तो टाकला. त्याऐवजी कुठलाही बाजारात मिळतो तो भाजी मसाला किंवा पावभाजी मसाला टाकू शकता. त्याचबरोबर आणखी एक साहित्य टाकत आहे ते म्हणजे 1 चमचा ही उडदाची डाळ टाकलेली आहे. धुवून जरी टाकली ना तरी पटकन ही शिजली जाते, पण उडदाच्या डाळीमुळे चव जी आहे ना भाजीची छान येते आणि खायला देखील पौष्टिक आहे. आता हे फोडणी घालून कांदा वगैरे परतेपर्यंत एका साईडला वांगी जी आहेत ना ती कापून घ्यायची आहेत आणि पटकन आपण कापल्या फोडणीत टाकू शकतो. त्याच्यामुळे ती काळी देखील पडत नाही. सगळी तयारी आधी करून ठेवली म्हणजे पटपट अशी सगळी कामं उरकतात. इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही वांगी जी आहेत ना ह्या कांद्याबरोबर चांगली 1.5 ते 2 मिनिट आपण चांगली अशी परतून घेणार आहोत. कांद्यावर परतल्यामुळे चव जी आहे ना वांग्यांची छान अशी लागते आणि चांगली शिजली देखील जातात. तर इथं थोडंसं एक छोटे 2 चमचे असतात ना ते फक्त पाण्याचं वरून शिंतोडा द्यायचा आहे. खूप पाणी टाकायचं नाही. शक्यतो वाफेवरच आपल्याला हे शिजवायचे. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. मध्ये एकदा मी असं झाकण काढून एकदा मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून खाली लागणार नाही. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता वांगी जे आहेत ना एकदम मऊ झालेली दिसत आहे, म्हणजे एकदम चांगली अशी शिजलेली आहे. मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे. हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळं हे मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि इथं हलकीशी वाफ आली का गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण वाफ थंड होतपर्यंत झाकण असंच ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं भाजीमध्ये वाफ मोरली जाते आणि भाजीमध्ये वाफेचं जे पाणी आहे ना त्याच्यामुळे ओलसरपणा राहतो, म्हणजे एकदम खायला सुक्की वगैरे अशी लागत नाही. त्यानंतर झाकण काढून पाहूया तर भाजी एकदम अशी मस्त अशी ओलसर झालेली आहे. दिसायला देखील छान झालेली आहे. तर घरी करून पहा, बनवायला एकदम सोपी आहे. वांग्याच्या त्याच भाज्या खाऊन भरीत किंवा मसाला वांगं, भरलं वांगं, वांगी बटाटा खाऊन चेंज हवा असेल तर वांग्याची ही सुकी भाजी करून पहा. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, टिफिनवर देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.